चुकवाली. ए पोरा इकडे बरं ती येडी झाली का का? माझी चिमणी उडाली तिकडं. तू कुठं घेऊन चालली मला नाही यायचं तुला. मला काय माहिती ना. ती उडाली मला ती पाहिजे ती हा तर एक साधासा इंट्रो होता. मी तुम्हाला सांगतोय हा माझा आज म्हणजे दिवसाचा शेवट आहे. इथं मी ब्लॉग संपवणार आहे. पण तुम्हाला आधीच सांगून ठेवा म्हणलं की हा जो व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एवढी खतरनाक अशी मजा येणार आहे. एवढे खतरनाक असे सीन आहेत ना. एवढं फनी विषय झाला आहे आमचा आजच्या दिवसात. हा दिवस आहे ना हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खरंच तुम्हाला सांगतो लिहून देतो तुम्हाला मजा मात्र नक्की येणार शेवटपर्यंत बघितल्यावर. तर भेटू चला पुढं. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला दिवस दुसरा. आता वाजलेत 8 आणि आता आपण निघालो आहे आपल्या कामावरती. आज आपण दुकान 12 वाजेपर्यंत चालवणार आणि तिथून पुढं जाणार आहे आपण एक स्पेशल ठिकाणी. खतरनाक असा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ना दुपारपर्यंत नक्की बघा. चला. आज आपल्या जेवणात मस्त अशी मसाला भेंडी आणि बिन तेलाची चपाती. कारण आपण तेल खायचं बंद करणार आहे ठरवले. भेंडी तर दोन्ही पण तेल आहे बाबा. भाई मला एक गोष्ट कळत नाही, किती जरी लवकर निघायचा प्रयत्न केला ना उशीर मात्र होतो. म्हणजे होतोच. आता ठरवलं होतं 8ला जायचं, आता 8:15. मित्रांनो किती जरी ठरवलं लवकर जायचं तरी उशीर मात्र होतोच. ठरवलं होतं 8ला जायचं पण आता 8:30 वाजून गेले तरी मी घरीच आहे आणि आता मी कामावर निघालो आहे. तर चला, तसं आपला 10 मिनटाचा रस्ता आहे, लवकरच पोहोचोत. चला आता वाजलेत 12, 12:15 झालेत आणि गिराईक पण आता कोण नाही. गाव सगळं सपाट झालं आहे. सगळी माणसं गेले जिकडे तिकडे. आता आपण बंद करूत. आणि तुम्हाला मी सांगतोय काय तर आज आपल्याला अशा ठिकाणी जायचं. इथपर्यंत जर आलात ना तर इथून पुढं पण नक्की बघा. शूटिंगला चाललो आहे आपण. शूटिंगला म्हणजे आपण फक्त बघायला चाललो आहे कसं असतं शूटिंग काय ते. आपला मित्र आहे जो एक चॅनल चालवतो यूट्यूबला, त्याच्यासोबत कॉलॅब पण होऊन जाईल. आणि तो शूटिंग कशी करतो, कशी त्याची वेबसिरीज शूट करतो हे असं आपल्याला बरंच काय बघायला भेटेल. तर बघू आता कसं असते काय असते. भेटून तर बघूत काय. चला. माझा पप्पा तर मोबाईल द्यायचा मम्मीला. तू तर बायकोला मोबाईल बी देत नाही. तू बायकोला मोबाईल नसतो द्यायचा. द्यायचा असतंय. तुझा पप्पा देतो ना तुझ्या मम्मीला मोबाईल. आपण मम्मा देते का त्यांच्या बायकोला? नाही देत नाही पिऊ मला मोबाईल. काय मोबाईल देत नाही ग. वर हातात नाही बास्केटचं. फायनली आपला गणेश भाऊ आलेला आहे. जायचं होतं आपल्याला 12ला, आता वाजल्या 1:30. आणि नंतर येऊ गणेश भावाला. तसं तर आपण बिना आमंत्रणचं जाणार आहे. आपल्याला काही खास आमंत्रण नाही पण काही ठिकाणी बिना आमंत्रणचं जाणं खूप गरजेचं असते. हातपाय गळाले होते का तुझे? तुम्ही ऐका, पाणी भरत होते. मी पाणी भरलं, चुंबळ हे केली आणि मग हांडं ठेवलं डोक्यावरती. बादली घ्यायला गेले आणि मग काय सगळंच हे झालं. हांडाच पडला. मला भुगा पाहिजे. मला भुगा पाहिजे. माझा भुगा घ्यायचा. ती उडाली मला ती पाहिजे मला नाही यायचं. सोड. तू मला घाबर ना. तू मला घाबर ना. भाई एवढी खतरनाक अशी शूटिंग आहे ना की इकडं झाडात येऊन थांबावं लागलंय मला. बाकी ज्यांच्याकडे आलोय आपण मित्राच्या इथं त्याच्याकडे बघा किळत आणि इकडं नारळ. चला अजून परत जायचं शूटिंगसाठी. खरंच खतरनाक बाबा ही शूटिंग असते. हसायला बी येते. खतरनाक विषय बी आहे. मला माझा बाळ पाहिजे. अगं कोण हा? तू कोण आहे तू? कोण आहे तू? माझं बाळ मध्ये मेलं. हा? माझं बाळ कुठे आहे सांग. अगं तुझ्या बाळावाले तू आताच लग्न झालंय. गबस ती चुकवाली.
ती येडी झाली का सोड मला. माझी चिमणी उडाली तिकडं. तू कुठं घेऊन चालली मला? मला नाही यायचं शूटिंग मध्ये आपल्याला काम भेटले. काम बी असं ऊस बी खायचं आणि ब्लॉग बी. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी शूटिंग बघण्यासाठी आलो होतो. सोमनाथ सरांच्या या ठिकाणी शूटिंग आहे. जो माझे एकदम जवळचे मित्र आहेत, त्यांचा चॅनल आहे यूट्यूबला. ती शूटिंग बघितली मी. एवढं भारी असते ना, मजा मस्ती, कॅमेरा आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागच्या गोष्टी बरंच काय असते. तर तुम्हाला मी सगळ्यांची ओळख करून देतो. तर सुरुवात हे आहेत नितीन सर. नितीन सर आता आमचा ब्रेक झाला. सोमा स्टोरी सांगत होता आताशी. सोमाला म्हटलं आता थांब, एवढे ते ब्लॉग काढतात आपण त्याचं थोडंसं बोलू. किती वर्षापासून करताय तुम्ही? 3 वर्ष झाले मी चालू केलं. आणि ऍक्च्युली ब्लॉग तर डेली बनवले पाहिजे. आणि सपोज नाहीच काय बनवता आलं तर कुठं कमीत कमी एखाद्या स्पॉटला गेले, एखाद्या लोकेशनला गेले तर इंटरेस्टने तुम्ही आवर्जून बनवत चला. त्यांचे ब्लॉग बघितले मी आता, त्यांचा चॅनल पण पाहिला, छान वाटलं. ही सोबत गणेश आम्ही भरपूर दिवसापासून आम्ही मित्र आहेत, मग त्यांनी आज घेऊन आले योगायोगाने. तर ही सगळी आमची टीम आहे. ही कॅमेरे बघा, पण सगळे आता मोबाईल घेऊन बसलेत. तिथं हर्षल आहे, ती मानसी, तिकडं अनिकेत सरोदे, तिकडं मंगल मगर मॅडम आहेत, तिकडं पलीकडून आणि हे तर सर्व या घरात सोमनाथ भगत. काही सर्व जरी असलं सर्व नाही, सर्व हा ती काय असेल त्याचं. तुम्हाला माहित नाही काय, मागल एक व्हिडिओ व्हायरल झाला बघा, ती पोरगं म्हणायचं सबस्क्राईब करा, त्याला सबस्क्राईब म्हणता येत नव्हतं. सबस्क्राईब तशी आता माझी गत झाली ना म्हणावं लागेल. भाग्यश्रीचा मालक नाही का हॉटेलचा एखादा, कसा म्हणतो सर्व आम्ही भाग्यश्री. आता सुद्धा तसंच ह्या घराचे सर्व घराचे असले हो, पण सध्या आम्ही जे शूट चालू केलंय त्यात मी स्वतःला मूळ मानित नाही. मूळ आणि शेंडा काहीच नसतं. नाही सर्व डिमांड कोणत्या गोष्टीला आहे, कोणाला ही करावं लागतं ते म्हणलं तर हर्षल नाही, मी नाही, इथलं कोणी बी नाही. तेवढं तुमच्या शब्द पुढे आम्हाला जाता येत नाही. असं काहीच संबंध नाही. मी आता लय लांबून आलो, पुण्याहून आलो मी आता. हा आळंदीहून. मग आता सर्व ह्या प्रॉपर्टीच्या सर्व स्वामीनाथ बघत आहेत. आणि विशेष म्हणजे खूप कथा लिहून ठेवतात ते, फक्त त्यांना ते प्रस्तावना मांडता येत नाही. तसं तू त्याप्रमाणे चांगलं रिप्रेझेंट करतोय. तुमचाच आशीर्वाद, दुसरं काही नाही. तुमच्या आजपर्यंत जे व्हिडिओ बघितले त्याच्यामुळं तेवढं त्याचा परिणाम झालेला आहे चांगल्या पद्धतीने. फक्त काय चुकलं बिकलं तुम्ही सांगताच की मग काय टेन्शन नाही. बरोबर आहे. सोमाला अजिबात सवड नसती. आज वेळ दिला, इथून जाऊन तो बिंडू तोडू शकतो, काहीच करू शकतो, काही सांगू शकत नाहीत. आज चंद्राची रात्र असली ना, रात्रभर सुद्धा बिंडी तोडीन. पाणी दिलंय आम्ही, ते बघायला गेलतो. पाणी दिलेलं आहे. काही तसं नाही, आपल्याकडे गाडी, आपलं ट्रॅक्टर आहे. पोरांसाठी ते एकदम चांगलं आहे, पण पुरींसाठी लय चिंगूस माणूस आहे. फक्त त्याला तेवढेच मला डायरेक्ट उघडं करून दाखवायला लागला. तिकडे कॅमेरा फिरवा. आता नंतर हे आमच्या मानसी मॅडम आणि हर्षल सर. बरोबर. आता नितीन सर म्हणले ते खरं आहे, ते 100% खरं आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी. 500 रुपये 50 रुपये आपलं स्वतःच येतो, टाईप मी करतो. 500 रुपये स्टॅम्प पेपर लिहून मी देतो. ठेव, 1 नंबरचा चिंगूस आहे. पुरींच्या बाबतीत 1000 रुपये खर्च करेल. लिहायची काय गरज आहे? आणि पोरांच्या बाबतीत बघा, मगाशी मला म्हणलं वडापाव चारता, त्याने मला किती पैसे दिले तुम्हाला दाखव. थांबा, 2 रुपये का? हो का? आता पदरचे 13 रुपये कुठलं? 13 नाही, पाव. सोमाच्या घरी दूध असतं, पाव. हवा ह्यात 70 रुपये पदर टाकावं लागतं ना. लावायचं काम करता. आणि ही ना आता असं घेऊन जर हिंडलो ना दुर्गाव मध्ये तरच वडापाव. वडापाव खायचा होता मला, तर असं हिंडावं लागेल. बोला मॅडम तुम्ही. आणि खरं तर नाही का, आम्ही जे एपिसोड करतो ते खरंच खूप चांगले येतं. आणि तुम्हाला जर ते एपिसोड पाहिजे असेल ना, तर केपी स्टुडिओ, गावठी प्रोडक्शन आणि ऑफिशियल सोमनाथ भगत ह्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. त्याच्यावरती मस्त नाही का एपिसोड पहा. आणि सगळ्यात महत्वाचं, घंटा वाजवा, घंटा. घंटा आपल्या चॅनलचा वाजवा. बाकी तुम्हाला मी दाखवतो, त्यांचे चॅनल पण खाली मेन्शन करत. आणि हे आमचे अनिकेत सर. सर तुमची स्टोरी सांगा. नाही माझी स्टोरी काय अशी सांगण्यासारखी नाही. अहो लय खतरनाक आहे. तुमच्या लाईफ मध्ये बरंच काही घडलंय, सांगा की थोडक्यात. सर्वसाधारण माणूस आहे. मी सर्वसाधारण माणूस आहे. इकडे आणा कॅमेरा. त्यांची लाईफ अशी त्यांची लाईफ इकडे इतकी फुकणं असलंय त्यांचं.
आणि त्यांनी त्यांच्या लाईफ बद्दल सांगणं सोडून दिलंय. काय सांगू माझ्या लाईफ बद्दल असं म्हणतो संपला विषय संपला. म्हणजे काय झालं पूर्ण फाटलेली आहे त्याची. आम्ही सगळे मिळून थोडी थोडी शिवित होते तरी बी फाटत या. एकदा तुम्ही टेलर कडे जावा आणि त्यांना म्हणा शिवून भेटेल का म्हणून. शिवून काय फरक पडणार नाही, ती फाटलेली तशीच शिवली तरी फाटत ती. नाही जरा आती झालं. आणि तुझं हाती होतंय मेन म्हणजे माहिती का. जास्तीत जास्त म्हणजे ना आणि याच्यानंतर महत्वाचं म्हणजे ह्या मॅडम आहेत. आता मी पहिल्यांदाच भेटतोय मॅडम, तुमच्या आधी ओळख सांगा. माझं नाव मंगल मगर आहे. एक विशेष गोष्ट, यांचे 2-3 मी सीन बघितले तर असलं खतरनाक बोलतेत आणि काय पॉइंट असतात म्हणजे काय सांगायचं आता. फक्त मध्ये मध्ये कधी त्यांना झटके होतो त्या मध्ये हसत येतात. नाही हा मध्येच ना त्रास देतो मग हसायला लागतं. तर हे सगळे माझ्या मुलाचे रोल करतात आणि एकदम छान मुलं आहेत माझे असे. खरंच तुमचं पण ना एक नंबर काम असते. हो ना, थँक्यू. मोस्ट वेलकम. ते सगळ्यांना 1 नंबर म्हणतात, 2 नंबर इथं कुणीच नाही. बरोबर आहे. खरंय खरंय. 2 नंबर फक्त अनेक येते कारण त्याचं उद असलेलं आहे. सर मला असं म्हणलं ना तर आता मला एखादी हिर बघून त्यात उडीच मारावं लागणार. ते पण पाहू येतं मला पहिले सगळं चांगलं चांगलं असतं, नंतर मग आपल्या सकाळी कुणाचा विषय झाला खर्च करण्याबद्दल. बरं का इकडे लावा कॅमेरा. इकडे खर्च करण्याबद्दल हे झालं. 2 कोटीचा मालक तो काय म्हणतो मी दाढी सुद्धा 2 महिने झाले केलेली, लग्नाला महिना झालाय त्याच्या. मग आता मला सांगा, आता बोललं नाही पाहिजे सगळ्या कॅमेरा पुढे गोष्टी. सर तुम्ही असं कॅमेरा सांगितलं 2 कोटीचा मालक मला जंगलात किडनॅप करते ना. त्यांना कळलं पाहिजे किडनॅप करायचं का हाय का नाही. हा जंगलात जाऊ बी देणार नाही ते असे बांधून तू ठेवतात का बळ्यावानी राहू तू 5 कोटीचा मालक आहे, तुझ्या किडनीची काहीतरी किंमत असेल ना. माझ्याकडे 6 कोटीच आहे. 5 कोटीच्या नाही 6 कोटीच आहे पण एकच कस काय एकच कस काय एकच आहे म्हणून व्हॅल्यू जास्त आहे. नाही काय झालं मध्ये ती अनिकेची जरा जास्तच फाटली होती. त्या टायमाला एक विकलेलं आहे आणि आता एकच राहिलं 3 कोटीचं. काय सांगू तुम्हाला एवढं वाईट दिवस. तू बेकार झाला आणि कसं सरांचं लय बेकार झालंय. आता दुसरं ऐकलं तरी पण ते आता बळच कव्हर मध्ये. आता तुम्हाला कसं आम्ही ही असली टीम एडी तर तुम्ही आता तुमचा व्हिडिओचं तुमच्या बद्दल सांगा आणि बस करा. व्हिडिओ चालू करायला नाही. अतिशय महत्वाचा विषय म्हणजे हे जेवढे पण युट्यूबर आहेत ना सगळ्यांचे चॅनेल लय मोठे आहेत आणि बस हा, कोणी नाही पण स्वभाव एवढा फ्रेंडली ना सगळ्यांचा. खरंच 1 नंबर बस कर पगले रुलाय का युट्यूबर आहेत. यांचे 2 चॅनेल आहेत, यांचे 2 चॅनेल आहेत, यांचे 2 चॅनेल आहेत, अनिकेत सरांची 3 आहेत. आणि सरांचे 3 आहेत. आणि त्यांच्या चॅनलचं म्हणजे ना हे खरंच युट्यूबचे गुरु व्हायला पाहिजे. त्यांनी एका महिन्यात चॅनलचं काय केलंय काय नाही. ते आमच्यातून एकटे बसतात म्हणजे तेवढ्या वेळात ती इतकी काम साधित आहेत की तेवढ्या वेळात 30 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करतात साईडला जाऊन. हा आता 5 मिनिटापूर्वी त्यांचं तेच काम चालू होतं, झालं बी असेल एडिट करून. 29 मिनिटात झाला. 1 नंबर. म्हणजे काम किती काम करू शकतात ते दाखवायचे. असं काय नाही सर, उद्याच्याला मला व्हिडिओ टाकायचा आहे आणि व्हिडिओच नाही. जशी परीक्षा जवळ येते ना तसं आदल्या दिवशी स्टुडंट अभ्यास करतात ना तसा यांचं ज्या दिवशी व्हिडिओ टाकायचा त्याच्या आदल्या दिवशी एडिटिंग करून टाकणार ते. हाय अनिकेत सर बरोबर आहे का नाही. मग आमच्या सोमनाथ सर व्हिडिओ संपले का शूटिंग लावतात. तवर अजिबात शूटिंग लावत नाही. जेव्हा त्यांचे सगळे व्हिडिओ संपतात तेवढं मग ते शूटिंग सुरू करतात. चला व्हिडिओ नाहीत आपल्याला टाकायला. आणि त्यांना आम्ही 8 दिवस करा म्हणलं तेव्हा नाही केलं त्यांनी. काय सांगू तुम्हाला अशी आता. यांचे सगळ्यांचे स्ट्रगल आहेत आणि स्टोरी आहेत. नाही खरंच भारी आहे. सोमनाथ सरांवर त्याला परत त्याची एकदा बायको सोडित नाही बस कर त्याला डोळ्यात कॅमेरा घालता का माझ्या. नाही अल्ट्रा वाईड आहे बर का जवळून दिसते भारी. असं त्याला आणि घेतलं त्याची बायको सोडित नाही. फोनवर त्याला कंटिन्यू टच मध्ये राहावं लागतं आणि मला फोनच करता येत नाही. मी डायरेक्ट सीसीटीव्ही बसलाय सगळीकडे बघा काय बघायची ती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं बरं आणि याचं झालंच नाही. तुमच्यापेक्षा माझं लय बरं आहे म्हणजे. माझं बरं आहे म्हणायचं सध्याच्याला म्हणायचं. नाही सगळ्यात जास्त ह्या माणसाच्या डोक्याला ताण आहे. चला का पुढचा व्हिडिओ चालू. चला वाढलंय शेल कर. तो भाई मस्तपैकी आता शूटिंग कंप्लीट झालेली आणि येऊन बसलोय आम्ही ही फडात. आता घरी गाय आहेत ना गौरी नहारणी, तर त्यांना थोडंसं वाडा घेऊन जावं म्हणलं.
पण त्यांच्याकडनं ऑनलाईन नाही, फोनपे. तर आता गणेश भाऊ गेला आहे कॅश आणायला, कॅश आणून देता येईल. आमच्याकडे आहेत कॅश पण 50च आहे. वॉलेट कोणी सोबत आणलं नाही, शूटिंगला येतोय म्हणून. लकात फडात बसून ऊस खायची ना मजाच वेगळी. बाकी तर कसा वाटला व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. उद्या पुन्हा आपल्याला यांच्याकडे यायचं आणि उद्या तुम्हाला अजून एकदा मी शूटिंग दाखवेल. व्हिडिओ थोडा मोठा आहे पण ठीक आहे. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.